कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना। चुनिए एके परफेक्शन एकेडमी को और करे अपने आरोग्य सेवक का सपना साकार। डाउनलोड द ऐप नाउ। नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे पेशी शास्त्र। मित्रांनो, सेल्युलर बायोलॉजी असं त्याचं नाव आहे। आणि मित्रांनो, या चॅप्टर वरती आपण जवळपास 150 प्रश्न अभ्यासणार आहोत। आणि मित्रांनो, हे कसे असणार आहेत तर एकदम सुवर्ण असणार आहे, गोल्डन जे प्रश्न असणार आहेत। बघा, परीक्षेमध्ये ह्याच प्रकारचं कंटेंट विचारले जाते। अतिरिक्त भाराभार वाचल्यापेक्षा जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्या सेकंदापासून शेवटच्या सेकंदापर्यंत जर बघितला तर मित्रांनो, तुम्हाला सक्सेस मिळवून देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर ते आपल्या ऍप्लिकेशनला अवेलेबल आहे। ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आहे, क्लिक करायचं आहे। ओके, बघा आपली जी काही ऍप्लिकेशनची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही हे जे काही पीडीएफ आहे हे रीड करू शकता। तर बघा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे तर मग रक्त गोठवण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात कोण करतात तर रक्तपट्टिका करतात, ज्यालाच आपण काय म्हणतो प्लेटलेट्स। बघा, रक्त गोठण्याची जी काही क्रिया आहे सुरू करण्याचं कार्य कोण करत असते तर प्लेटलेट्स करत असते। मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कोण करते प्लेटलेट्स। ओके, थोडस झूम इन करतो जेणेकरून तुम्हाला एकदम क्लिअर दिसून येईल। तसे बघा, क्वेश्चन नंबर 2 रक्त गोठवण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात कोण प्लेटलेट्स रक्तपट्टिका। आता बघितलं। तसेच बघा, एबी रक्तगटाचा जो काही शोध आहे हा कोणी लावलेला आहे तर हा स्टर्ली आणि डिकास्टेलो यांनी लावलेला आहे। सर्वांना माहिती आहे एबी हा जो काही रक्तगट आहे हा आहे सर्वग्राही रक्तगट, सर्वग्राही। ओके, आणि बघा हे शोधण्याचं जे काही महत्वपूर्ण काम केलेलं आहे ते 2 शास्त्रज्ञांनी केलेलं आहे, एक म्हणजे स्टर्ली आणि दुसरं म्हणजे काय तर डिकास्टेलो। तसेच बघा, यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 4 डीएनएचा असा भाग जो प्रोटीनची माहिती देतो त्याला काय म्हणतात तर बघा त्या प्रोटीनला म्हणतात जीन। ओके, जीन म्हणतात। तसेच बघा, क्वेश्चन नंबर 5 अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे तर ती आहे पियूषका नावाची ग्रंथी। तसेच बघा, यानंतरचा प्रश्न अधिक रक्तस्राव कोणत्या अनुवंशिक कारणाने होतो तर रक्त न गोठणे या अनुवांशिक कारणाने मित्रांनो अधिक रक्तस्राव हा घडून येतो। तसेच बघा, अशुद्ध रक्त ऑक्सिजन विरहित रक्ताचे वहन कशाने होते तर बघा फुफ्फुस धमनीने। बघा, पल्मनरी जी काही आहे मित्रांनो, बघा फुफ्फुस धमनी, जिला फुफ्फुस धमनी म्हणतात मित्रांनो, याच्यामध्ये काय असते तर अशुद्ध रक्त असते, बाकीचे जे काही धमने असतात। ओके, बघा बाकीच्या धमन्यांमध्ये आपल्याला माहिती आहे शुद्ध रक्त वाहन नेण्याचं कार्य असते, परंतु मित्रांनो ऑक्सिजन विरहित अशुद्ध रक्त फक्त एका धमनीमध्ये असते, ते म्हणजे काय तर फुफ्फुस धमनी। आणि शुद्ध जर म्हटलं तर मित्रांनो एकमेव शिरा आहे ज्याच्यामध्ये शुद्ध रक्त असते तर बघा ते असते फुफ्फुस शिरा। ओके, काही पुस्तकांमध्ये फुफ्फुस भिगा सुद्धा लिहितात, फुफ्फुस भिगा शिरा आणि फुफ्फुस भिगा धमनी। ओके, लक्षात ठेवा। तसेच यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 8 अस्थिमज्जेत लाल रक्त पेशी म्हणजे आरबीसी तयार होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात तर त्याला इरिथ्रोपोरसिस असे म्हणतात। ओके, यानंतर बघा, अस्पष्ट केंद्रक युक्त पेशी कशामध्ये आढळतात तर बघा ते आढळतात जीवाणूमध्ये। यानंतरचा प्रश्न अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी रिकामी जागामध्ये आढळतात तर जीवाणूमध्येच आढळतात। यानंतर बघा, एंजिओलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर बघा रक्त वाहिन्यांचा अभ्यास केला जातो। आणि मित्रांनो, विल्यम हार्वे कोण आहेत तर हे विल्यम हार्वे आहेत फादर ऑफ एंजिओलॉजी, विल्यम हार्वे। बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की रक्ताभिसरण संस्थेचे जनक कोण तर ते आहेत विल्यम हार्वे। ओके, फादर ऑफ एंजिओलॉजी कोण तर विल्यम हार्वे। लक्षात ठेवा, यांनी सर्वप्रथम रक्तवाहिन्यांवरती अभ्यास केला होता म्हणून यांना जनक म्हटले जाते। यांनी कोणत्या प्राण्यावरती सर्वप्रथम प्रयोग केला होता असा सुद्धा प्रश्न विचारतात तर बघा सापावरती केला होता, सापावरती। ओके, यानंतर बघा, आत्मघातकी पेशी म्हणून कोणाला ओळखतात तर लायसोसोमला ओळखत असतात। तसेच बघा, यानंतरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे की आपण जेवण करताना किंवा पाणी पिताना बोलतो तर जोराचा ठसका लागतो आपल्याला, तर कुठल्या भागाच्या कार्यातील अडथळ्यामुळे हे होते तर बघा कुठेतरी अधिस्वरद्वारचा बघा अधिस्वरच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो म्हणून आपल्याला काय होतो तर जोराचा ठसका लागतो किंवा जेवण करताना किंवा पाणी पिताना। ओके, यानंतर बघा, आयोडीन हा संप्रेरकामधील महत्वाचा घटक याद्वारे निर्माण केला जातो तर औटू ग्रंथी। तसेच बघा, यानंतरचा प्रश्न इन्सुलिन निर्मितीसाठी मानवी शरीराचा कोणता भाग जबाबदार आहे तर तो आहे स्वादुपिंड। तसेच इन्सुलिन हा ग्रंथीस्त्राव स्रवणारी ग्रंथी रिकामी जागा आहे तर बघा स्वादुपिंड उत्तर असणार आहे। तसेच क्वेश्चन नंबर 17 उच्च रक्तदाब किती असतो तर बघा 140/90 mmHg पेक्षा जास्त।
काय असते हाय ब्लड प्रेशर. तसे बघा क्वेश्चन नंबर 18, एक हृदय चक्र किती सेकंदासाठी चालते तर ते चालत असते 0.8 सेकंदासाठी. तसेच क्वेश्चन नंबर 19 बघूया आपण, ऑक्सी श्वसनाचे कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणून कोणाला संबोधत असतात तर तंतुकणिकेला संबोधत असतात. तसेच बघा क्लोरोक्रून ओरिन काय तर बघा हे ऍनालिट्स असतात, लक्षात ठेवा. तसेच कवक पेशीची पेशी भित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे तर बघा कायटिन पासून बनलेली असते कवक पेशींची पेशी भित्तिका. तसेच कवक पेशीची पेशी भित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनली, कायटिन आता बघितलं आपण, रिपीट झालेलं आहे, सॉरी. बघा यानंतर कशामध्ये तंतुबंध नसतात तर बघा रक्तांमध्ये तंतुबंध नसतात, लक्षात ठेवा. रक्तामध्ये तंतुबंध असतात का तर नाही. ओके, यानंतर बघा काय अनुमस्तिष्कासाठी योग्य नाही तर बघा बोलणे, पाहणे, चव-घेणे, ऐकणे इत्यादी गोष्टी नियंत्रित करणे हे अनुमस्तिष्कासाठी नसून हे कशासाठी, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. ओके, यानंतर बघा कुठले अंगक हे फक्त प्राणी पेशींमध्ये सापडतात तर सेंट्रिओलस. ओके, सेंट्रिओलस. तसेच बघा यानंतरचा प्रश्न 26 नंबरचा अतिशय इम्पॉर्टंट आहे, कुठल्या घटकाद्वारे CO2 चे जास्तीत जास्त वहन केले जाते तर बघा बायकार्बोनेट. तसेच कुठल्या प्राण्यांच्या गटांचे हृदय 3 कप्प्यांचे असते तर बघा बेडूक, कासव, नाग आणि अजगर. बघा सर्वचे सर्व सरीसृप गटातील प्राणी आहेत मित्रांनो, सरीसृप गटातील, आणि या सर्वांचे हृदय हे 3 कप्प्यांनी बनलेले असते. तसेच बघा कुठल्या रक्तपेशी या आकाराने हे मोठ्या असतात तर बघा श्वेत रक्तपेशी, ज्यालाच आपण काय म्हणतो तर व्हाईट ब्लड सेल, या मित्रांनो आकाराने मोठ्या असतात. तसेच बघा कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात तर बघा कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात, यकृतामध्ये आढळणाऱ्या पेशी आहेत मित्रांनो, यकृतामध्ये. तसेच बघा केवळ प्राण्यांच्या पेशीत आढळणारा घटक कोणता तर तो आहे तारकाय. तसेच कोण मांसपेशींना हाडांसोबत जोडते तर बघा शिरा जोडण्याचं काम करत असते. तसेच कोणता अवयव मानवी गर्भाशयातील भ्रूणात सर्वप्रथम तयार होतो तर मित्रांनो सर्वप्रथम तयार होण्याचं कार्य असते हृदयाचं. ओके, अगोदर काय तयार होते आपल्या शरीरामध्ये, भ्रूणामध्ये, तर बघा हृदय तयार होते. नंतर बाकीचे जे काही अवयव आहेत हे डेव्हलप होत असतात, त्यांचा विकास होत असते. ओके, यानंतर बघा कोणता घटक रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत नाही तर हिमोलिम्फ नावाचा जो काही घटक आहे हा प्रक्रिया घेत नाही रक्त गोठण्याच्या. मग कोण घेतो तर बघा एक प्लेटलेट्स, दुसरं काय तर बघा फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन हे 2 प्रथिने, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो प्रोटीन्स म्हणतो. तसेच बघा एक व्हिटॅमिन के, हे 4 घटक मित्रांनो कुठंतरी रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असतात, हिमोलिम्फ घेते का नाही. तसेच बघा कोणता जीवविज्ञानामध्ये पेशींचा ऊर्जा स्त्रोत आहे तर तो आहे ATP. ओके, हे एकक सुद्धा आहे मित्रांनो. तसेच कोणता पेशीचा अंग प्राणी पेशींमध्ये आढळतो तर तो आहे सेंट्रोसोम. तसेच क्वेश्चन नंबर 36 बघूया आपण, कोणता भाग कोशिका अंगांमध्ये पॉवर हाऊसचे काम करते तर बघा रायबोझोम. तसेच क्वेश्चन नंबर 37, कोणता श्वसन प्रणालीचा हिस्सा नाही तर बघा मेडुला ऑब्लॉंगेरा, हे जे आहे हे श्वसन प्रणालीचा भाग आहे का तर बिलकुल नाही. ओके, यानंतर बघा 38 नंबरचा, कोणती ऊती त्वचेखाली वृक्कांच्या 4ही बाजूंनी आंतरिक भागांमध्ये आढळते तर वसामय. बघा वसामय जी ऊती आहे हे त्वचेखाली वृक्कांच्या 4ही बाजूंनी आंतरिक भागांमध्ये आढळत असते. तसे बघा कोणती ऊती ग्रंथीचे निर्माण करते तर ती करत असते वाहिका. ओके, वाहिका ऊती. तसे बघा कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असते तर बघा लक्षात ठेवा, जर पुरुषांचा RH फॅक्टर जर प्लस असेल आणि स्त्रियांचा जर RH फॅक्टर मायनस असेल तर तशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या गर्भासाठी मित्रांनो ते धोकादायक असते, लक्षात ठेवा. तसेच यानंतरचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर 41, कोणती प्राणी पेशी मेदांचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते तर त्याचं उत्तर आहे मेद ऊती. तसेच यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 42, कोणती रक्तवाहिनी ही केवळ एकाच थरांनी बनलेली असते तर तिचं उत्तर आहे केशिका. ओके, यानंतर बघा कोणती सवय आरोग्याला घातक आहे तर बघा फास्ट फूड खाणे, हे काय तर ही सवय आपल्या आरोग्याला घातक असू शकते. तसेच कोणत्या ऊती पेशींमध्ये आपसात अंतर असते तर उपास्थी. तसेच कोणत्या गटातील सर्व सजीवांमध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आढळते तर बघा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या रक्त गटांमध्ये जी काही सजीवांमध्ये मित्रांनो आपल्याला जी रक्त विसरण संस्था ही बंद स्वरूपाची आढळून येते. तसेच बघा यानंतरचा प्रश्न, कोणत्या पेशी घटकाभोवती पटल आवरण नसते तर रायबोझोम. तसेच यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 47, खालील कुठला अवयव रक्त शुद्ध करत नाही तर हृदय. बघा हृदय कुठल्याच प्रकारे हृदय जो अवयव आहे हा रक्त शुद्ध करण्याचं काम करतो का तर नाही. याचं काम काय असते, याचं कार्य असते हृदयामध्ये शरीरभर रक्त पोहोचविणे. ओके, म्हणजे बघा एखाद्या पंप सारखं
बघा पंपिंग करण्याचं याचं काम आहे, म्हणजे बघा एखाद्या पंप सारखं हे काय करत असते तर काम करत असते. ओके, तसे बघा यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सस्तन प्राण्याच्या गटातील प्राण्यांमध्ये तांबड्या रक्तपेशी केंद्रक सहित असतात? तर त्याचं उत्तर आहे उंट. ओके, उंट. तसेच यानंतरचा प्रश्न, गर्भस्थ अवस्थेच्या पहिल्या 2 महिन्यांपर्यंत रिकामी जागामध्ये तांबड्या रक्तपेशींची निर्मिती होते. तर उत्तर आहे यॉक पिशवी. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, अतिशय इम्पॉर्टंट आहे. जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्त्रावत असतात? तर बघा मास्टर पेशी. कोणत्या? मास्टर पेशी. तसे बघा यानंतरचा प्रश्न, जठर ग्रंथी रिकामी जागाच्या भित्तीमध्ये उपस्थित असते. उत्तर पोट. यानंतरचा प्रश्न, जर एखाद्या चिकित्सक 1 मिनिटांमध्ये 80 हृदयाचे ठोके मोजतो तर मित्रांनो त्यांच्या ठोक्याची वारंवारता किती असेल? तर ते असते 1.33 हर्ट्झ. ओके, काय करायचं मित्रांनो, 80 ला 60 ने जर भागलं तर आपल्या समोर उत्तर येते 1.33. तसे बघा यानंतरचा प्रश्न, झॅन्थोफिल या रंगद्रव्याचा रंग कसा असतो? तर तो असतो पिवळा. तसेच टॅकिकॉर्डिया म्हणजेच काय? तर हृदयाचे प्रति मिनिट ठोके होय, ते जे की 100 पेक्षा जास्त असते. ओके, टॅकिकॉर्डिया बघा 100 पेक्षा जर जास्त आपल्या हृदयाचे जर मित्रांनो ठोके पडत असतील तर तशा कंडिशनला, त्या विकाराला काय म्हणतात? टॅकिकॉर्डिया असे म्हणतात. तसेच बघा यानंतरचा प्रश्न, टोमॅटोचा असलेला लाल रंग हा कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? तर बघा तो लायकोपिन रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो. तसेच तांबड्या रक्तपेशींचा नाश होताना खालीलपैकी कोणता घटक तयार होत नाही? तर बघा ग्लोबिन, लोह आणि पोरफायरिन. ओके, यानंतरचा प्रश्न, तांबड्या रक्तपेशींची स्मशानभूमी याला म्हणतात? तर बघा प्लीहाला. बघा आपल्या समोर असा प्रश्न की तांबड्या रक्तपेशींचा नाश होताना खालीलपैकी कोणता घटक तयार होतो? तर बघा या प्रश्नाला तुम्हाला काय करायचंय? कन्फर्म करून घ्यायचंय. ओके, एकदा या प्रश्नाला काय करायचंय? कन्फर्म करून घ्यायचंय. चुकीचं जर असेल तर याला दुरुस्त करून घ्या. यानंतरचा प्रश्न 57 नंबरचा, तांबड्या रक्तपेशींची स्मशानभूमी कशाला म्हणतात? तर प्लीहाला म्हणत असतात. तसेच तोंडातल्या कोणत्या भागाला रक्तप्रवाह सर्वाधिक असतो? तर मांसल. तसेच 59 नंबरचा प्रश्न, त्वचेखाली आणि आंतरिक अंगांच्या मधील रिकामी जागा उती बनतात? तर कशा? वसाउती. तसेच दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कशामध्ये आढळून येतात? तर बघा डोळ्यातील पडदा काय असायला पाहिजे? याचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर 61 नंबरचा प्रश्न, देवमाशाचे हृदय किती कप्प्याचे असते? तर 4 कप्प्याचे देवमाशाचे हृदय असते, कारण की हा सस्तन प्राणी आहे. ओके, आणि सस्तन प्राण्यांचे हृदयाचे कप्पे किती असतात? तर ते असतात 4. यानंतर पुरुषांमधील रक्तातील हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण किती असते? तर ते असते 13 ते 18 ग्रॅम. ओके, तसेच क्वेश्चन नंबर 63, पेशी विभाजनानंतर जनक पेशी व संतती पेशी यांच्यातील गुणसूत्रांची संख्या कशी असते? तर मित्रांनो ती समान असते. कशी असते? समान. ओके, समजा जर आपल्याला गुणसूत्रांची संख्या किती आहे? 46, तर बघा 23 आणि 23च्या जोड्या राहतात. ओके, लक्षात ठेवा. तसेच पेशी श्वसन ही एक क्रिया आहे, कशी? तर उष्मादायी. तसेच यानंतरचा प्रश्न, पेशी श्वसनात ऊर्जा कोणत्या स्वरूपात साठवली जाते? तर एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. अगोदर सुद्धा बघितला हा प्रश्न आपण. तसेच बघा पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर रॉबर्ट हुक. कारण की मित्रांनो यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. कशात? जिवंत का मृत? तर उत्तर आहे मृत पेशींचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण? रॉबर्ट हुक. ओके, ज्यांनी पेशी हे नाव प्रथम वापरात आणले होते. तसेच बघा यानंतरचा प्रश्न, पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? तर बघा कर्करोग म्हणतात. ओके, जिथं पेशींची असंख्य वाढ झाली मित्रांनो त्याला काय म्हणतात? कर्करोग, कॅन्सर म्हणतात. ओके, तसेच यानंतरचा प्रश्न, पेशीचा रासायनिक कारखाना असे कशाचे वर्णन केले जाते? तर गॉल्गी काय या पिंडाचे मित्रांनो वर्गीकरण केले जाते. तसेच पेशीच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? तर पेशी विज्ञान म्हणतात, सायटोलॉजी. सेलच्या अभ्यासाला काय म्हणतात मित्रांनो? सायटोलॉजी. तसेच यानंतरचा प्रश्न, पेशीमधील रिकामी जागांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात? तर उत्तर आहे तंतुकणिका. इंग्लिशमध्ये मायटोकॉन्ड्रिया. ओके, मराठीमध्ये तंतुकणिका. बरेचसे विद्यार्थी मला कमेंट करतात की सर तंतुकणिका नाही मायटोकॉन्ड्रिया. तर लक्षात घ्या, मराठी आणि इंग्लिश मध्ये नाव आहे, दुसरं काही नाही. तसे बघा यानंतरचा प्रश्न, प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते? तर 10 ते 20 किलो. ओके, 10 ते 20 किलो. यानंतरचा प्रश्न, प्रत्येक व्यक्तीद्वारे दररोज सरासरी किती हवा श्वसन केली जाते? तर उत्तर आहे 15 ते 22 किलोग्रॅम एवढी. ओके, बघा सरासरी लक्षात ठेवा. आता यानंतरचा प्रश्न, प्रौढ माणसाच्या शरीरात किती ट्रिलियन पेशी असतात? तर 60 ते 90 ट्रिलियन एवढ्या काय असतात? तर पेशी असतात. तसेच फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर रक्ताचे शुद्धीकरण करणे,
हे फुफ्फुसाचं मुख्य कार्य आहे. बघा कुठेतरी रक्तामध्ये ऑक्सिजन पुरवण्याचं काम कोणाचं असते, रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्याचं काम कोणाचं असते, तर ते असते फुफ्फुसाचं. तसेच फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात, तर त्याला म्हणतात अल्व्हिओलस. ओके, यानंतर बघा फुफ्फुसाच्या पोकळीमध्ये रक्त कोणत्या रूपात संग्रहित असते, तर ते असते हिमोथोरॅक्सच्या स्वरूपामध्ये. तसेच फुफ्फुसातील झडपेमधून एक तुकडा काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर फुफ्फुस बायोप्सी. बघा शरीराचा कुठलाही तुकडा जर काढला आपण तर त्या पद्धतीला म्हणतात बायोप्सी, आणि फुफ्फुसाच्या झडपेमधून जर आपल्याला तुकडा काढला तर त्याला म्हणतात फुफ्फुस बायोप्सी. ओके, यानंतर बघा बंडल ऑफ हिज चे जाळे कसे असते, तर बघा फक्त हृदयातील जवनिकांमध्ये पसरलेल्या स्नायुतंतूची असते. तसेच बियांच्या कडक कवचांमध्ये कोणत्या ऊती आढळतात, तर ते आढळतात दृढ ऊती. तसेच ब्लड सिरम कशास म्हणतात, तर बघा ज्यावेळेस आपण मित्रांनो रक्तद्रव म्हणजे प्लाझ्मा मधून फायब्रोनिजन हा जो काही पदार्थ आहे हा मायनस करतो, तर मित्रांनो जे तरल पदार्थ उरतो त्याला आपण ब्लड सिरम असे म्हणतो. ओके, लक्षात ठेवा. तसेच यानंतरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहेत, कारण काय, तर बघा ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आपल्याला आढळून येतात म्हणून. तसेच यानंतरचा प्रश्न मनुष्याच्या आवाजाचा ध्वनी कशाद्वारे मित्रांनो व्होकल कॉर्डने उत्पादित होतो, तर बघा कंपन होते आणि त्या कंपनातून जो काही ध्वनी आहे हा निर्माण होत असतो. ओके, ध्वनीची निर्मिती मित्रांनो कुठल्याही ध्वनीची निर्मिती हे कंपनातूनच होत असते आणि आपल्या गळ्यामध्ये मित्रांनो व्होकल कॉर्ड असतात त्याच्यामुळे ध्वनी निर्माण होते. यानंतर बघा मनुष्याच्या शरीराचे साधारण तापमान काय असते, तर ते असते 37 डिग्री सेल्सिअस एवढे. ओके, बघा सेल्सिअस मध्ये जर विचारलं तर 37 डिग्री, फेरेनाइट मध्ये जर विचारलं तर 98.4 फेरेनाइट, आणि केल्विन मध्ये जर विचारलं तर 310 केल्विन. ओके, तसेच बघा मांसपेशींपासून उत्पन्न होणारे बल असते कोणते, तर शारीरिक बल. नाहीतर मित्रांनो पेशी बल करसाल तर नाही, काय असते शारीरिक बल. यानंतर बघा 87 नंबर माणसांमध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकतो, तर बघा सर्वग्राही रक्तगट कोणता आहे, AB. तसेच माणूस एका श्वासोच्छवासावेळी किती मिली वायू आत किंवा बाहेर सोडतो, तर त्याचं उत्तर आहे 500 मिली एवढा. तसेच यानंतरचा प्रश्न 89 नंबरचा मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हेपेटायटिस बी चा प्रभाव होतो, तर बघा यकृत. सर्वांना माहिती आहे हेपेटायटिस बी म्हणजे काय, तर बघा कावीळचा सरळ सरळ परिणाम मित्रांनो कोठे होते, तर यकृतवरती होत असतो. तसेच बघा यानंतरचा प्रश्न मानवाच्या पेशीत गुणसूत्रांच्या एकूण जोड्या किती, तर 23, आणि गुणसूत्रे जर विचारले तर एकूण 46. ओके, तसेच बघा मानवात ऑक्सिश्वसन क्रिया घडते तेव्हा ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते, तर बघा CO2 प्लस H2O प्लस ऊर्जा हे तयार होत असते. तसे यानंतरचा प्रश्न मानवामध्ये जन्मानंतर खालील कुठल्या पेशींची संख्या वाढत नाही, तर बघा लक्षात ठेवा जन्मानंतर चेतापेशी आणि अंडपेशी यांची संख्या वाढत नाही. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तसेच मानवामध्ये न वापरलेला ग्लुकोज हा ग्लुकोजच्या स्वरूपात खालील कुठल्या पेशींमध्ये साठवला जातो, तर बघा हिपॅटोसाइट. तसेच यानंतरचा प्रश्न मानवी उच्छवासात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते, तर 4% असते. तसेच क्वेश्चन नंबर 25 मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या भागातून अशुद्ध पदार्थ गाळले जातात, तर बघा किडनी मधून मित्रांनो अशुद्ध पदार्थ हे गाळले जात असतात, लक्षात ठेवायचं आहे. तसेच मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात, तर उत्तर आहे 97,000. जवळजवळ मित्रांनो 97,000 किलोमीटर लांबीच्या जे काही रक्तवाहिन्या आहेत हे मानवी शरीरामध्ये असतात. तसेच 97 नंबरचा प्रश्न मानवी शरीरात तयार होणारे नायट्रोजन युक्त पदार्थ ज्याला युरिया अँड युरिक ऍसिड हे कोणत्या अंगाद्वारे बाहेर टाकले जाते, असा प्रश्न आहे, तर बघा गुदद्वार. ओके, त्यानंतर बघा 98 नंबरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. मानवी शरीरात थायरॉइड ग्रंथीच्या जवळपास असते काय, तर बघा हे असते मान. बघा थायरॉइड ग्रंथीचं स्थान काय आहे, तर मान आहे. ओके, तसेच 99 नंबरचा प्रश्न मानवी शरीरात हृदयाचे वजन साधारणपणे किती असते, तर ते असते 360 ग्रॅम. ओके, 100 बघा मानवी शरीरातील कोलेस्ट्रॉल किती मर्यादेपर्यंत प्रमाणात मानले जाते, तर 50 ते 180. ओके, एवढे. आता 101 नंबरचा प्रश्न बघूया आपण. मानवी शरीरातील सर्व पेशी टोकाला टोक लावून जोडल्यास पृथ्वीभोवती किती फेऱ्या होऊ शकतात, तर बघा 4.5 फेऱ्या एवढ्या होऊ शकतात मित्रांनो. जर टोकाला टोक जर आपण लावून जोडल्या तर मानवी शरीरातील पेशी एवढ्या असंख्य असतात मित्रांनो. लक्षात ठेवा जर पृथ्वीभोवती जर 4.5 फेऱ्या होत आहेत तर मित्रांनो किती पृथ्वीच्या व्यासानुसार जर त्याला गुणिले 4 केलं तर एवढ्या मित्रांनो पेशी असतात आपल्या शरीरामध्ये. ओके, तसेच बघा
मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती, तर ती आहे चेतापेशी. ओके, चेतापेशी आहे सर्वात लांब. तसेच यानंतरचा प्रश्न, मानवी शरीरातील सामान्य रक्तदाबाची पातळी काय असते, तर ते असते 120/80 mmHg. ओके, तसेच यानंतरचा प्रश्न, मानवी श्वसन संस्थेत फुफ्फुसाचा रचनात्मक व कार्यात्मक घटक कोणता, तर तो आहे वायुकोश. वायुकोश. तसेच मानवी हृदयाच्या पंपाची क्षमता किती अश्वशक्ती एवढी असते, तर ते असते 0.2. तसेच मांसपेशींना रिकामी जागा हाडांशी कोण जोडते, तर बघा ते जोडत असते शिरा. ओके, यानंतरचा प्रश्न बघा, मूळ ग्रंथीच्या लाल रंगासाठी कोणता घटक कारणीभूत असतो, तर हिमोग्लोबिन. मित्रांनो, या प्रश्नाला तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. बघा, या प्रश्नाला कन्फर्म करायचं आहे, शिरा करते का मित्रांनो अस्थिबंध करते. ओके, एकदा याला कन्फर्म करायचं आहे. ओके, दोन्ही मला संदर्भ आलेले आहे पुस्तकामध्ये. बघा, शिरा सुद्धा पुस्तकामध्ये दिसला आणि अस्थिबंध सुद्धा. ओके, तुम्हाला तुमच्या सोयीनुसार उत्तर द्यायचं आहे. बघा, कमेंट बॉक्स मध्ये 10 कामं सोडून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की मांसपेशींना जोडण्याचं काम कोण करते हाडांसोबत. ओके, यानंतर बघा क्वेश्चन नंबर 110चं, मूळ पेशींबद्दल योग्य विधान निवडा. तर बघा, मूळ पेशी या अविभेदित पेशी असतात. मूळ पेशींचे रूपांतर शरीरातील कोणत्याही पेशींमध्ये करता येते. शरीरातील निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूळ पेशींचा वापर केला जाऊ शकतो. ओके, यानंतर बघा 111, मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असा उल्लेख कोणाबद्दल केला जातो, तर बघा प्रदव्य पटल. ओके, प्रदव्य पटल. यानंतरचा प्रश्न 112, यकृत रिकामी जागाचे कार्य करते, तर बघा पचनाचे कार्य करत असते यकृत. तसेच यानंतरचा प्रश्न, या घटकाची पेशीमध्ये देवाणघेवाण होण्यासाठी ऊर्जेची गरज असते. कशाची मित्रांनो, इन्सुलिन. ओके, इन्सुलिन. तसेच यानंतरचा प्रश्न, रक्त आणि हाडाचे उदाहरण आहे संयोजी उत्तक. मित्रांनो, संयोजी उत्तक हे काय आहे, तर रक्त आणि हाडाचं उदाहरण आहे. तसेच बघा संयोजी काय आहे, तर बघा हे रक्त आहे, रक्ताची उती. रक्त एक संयोजी उती आहे, लक्षात ठेवा. तसेच रक्त सर्व प्रकारे लालशी संबंधित आहे. बघा, ज्याप्रमाणे रक्त लाल, बघा रक्ताचा रंग काय लाल, तर त्याचप्रमाणे पानाचा रंग काय तर हिरवा आहे, लक्षात ठेवा हिरवा. ओके, हिरवा. तसे यानंतरचा प्रश्न, रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे रक्त घेतले जाते. किती घेतले जाते, तर 350 मिली एवढे रक्त घेतले जाते. तसेच बघा यानंतरचा प्रश्न, रक्तवाहिन्यांच्या कोणत्या दोषांमुळे अर्धांगवायू, ज्यालाच आपण गँग्रीन किंवा हृदयरोग म्हणतो, तर हे होण्याची शक्यता असते, तर बघा धमनी काठिण्य. ओके, तसेच यानंतरचा प्रश्न, रक्ताचे वहन करणाऱ्या सर्वात लहान वाहिन्यांना काय म्हणतात, तर केशवाहिन्या म्हणतात. ओके, केशवाहिन्या. ओके, यानंतर रक्ताच्या गाठी होण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते, तर ते असते जीवनसत्व के. तसेच रक्तातील खालील कुठला घटक कमी पडल्यास अॅनिमिया, म्हणजे ज्याला मित्रांनो पंडुरोग असं म्हणतो, तर लोहाच्या कमतरतेमुळे होत असतो तो रोग. तसेच रक्तामधील प्लाझ्मा प्रथिनेचे सामान्य प्रमाण किती असते, तर ते असते 7.3 ग्रॅम DL एवढं. ओके, यानंतर बघा रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोण लावला, तर विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. सर्वप्रथम यांनी सापावर ते रिसर्च केलं होतं आणि सापाच्या रक्तामधील मित्रांनो रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावला होता. कधी लावला होता, तर 1828 मध्ये. तसेच बघा यामध्ये यानंतरचा प्रश्न, रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते, तर ते असते 90%. ओके, बघा हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा विचारतात की विल्यम हार्वेचे गुरु कोण, तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. रॉड आणि कोन कोठे पाहावयास मिळतात, तर बघा डोळ्यांमध्ये आपल्याला रॉड आणि कोन पाहावयास मिळत असतात. तसेच लाल रक्तपेशी आरबीसीला काय म्हटले जाते, तर एरिथ्रोसाइट्स म्हटले जाते. लाल रक्त, बघा आरबीसीला काय म्हणतात, सायंटिफिक नाव आहे त्याचं एरिथ्रोसाइट्स. तसेच लाळ ग्रंथींपासून कोणते एन्झाईम स्त्रावित होतात, तर अमायलेज. तसेच वाढीसाठी पेशींमध्ये विभाजन होत असते, तर विभाजनाच्या या प्रक्रियेला काय म्हणतात, तर सूत्री विभाजन असे म्हणतात. काय म्हणतात, सूत्री विभाजन. तसे बघा यानंतरचा प्रश्न, शरीरात ऊर्जा बनण्याचे कारण काय, तर बघा एन्झाईमच्या मदतीने ग्लुकोजचे विघटन हे आपल्या शरीरामध्ये मित्रांनो, ज्यावेळेस मित्रांनो एन्झाईमचे जे काही एन्झाईमच्या मदतीने ज्यावेळेस ग्लुकोजचे विघटन होते, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होत असते मित्रांनो, लक्षात ठेवा. तसेच यानंतरचा प्रश्न, शरीरात बाहेरून ऑक्सिजन घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर श्वसन असे म्हणतात, श्वसन. ओके, त्यानंतर शरीरातील कोणती संरचना टेलिफोन तारेसारखी कार्य करत असते, तर बघा तंत्रिका तंत्र हे एका तारेप्रमाणे काय करत असते, काम करत असते, लक्षात ठेवा. तळफळ तार, तळफळ तांत्रिक. ओके, यानंतर 132 नंबरचा प्रश्न, शरीरातील रक्ताचे अभिसरण हे या शरीरातील अवयवाद्वारे नियंत्रित केले जाते, तर बघा हृदयाद्वारे, सर्वांना माहिती आहे. तसेच शाखीय आकार आणि मित्रांनो या हृदयाला नियंत्रित करण्याचं जर काम कोणी करत असेल, तर ते करत असते पेसमेकर. दोन्ही प्रश्न इम्पॉर्टंट आहे. बघा रक्ताचे अभिसरण हे शरीरातील अवयवाद्वारे नियंत्रित केले जाते.
बघा, रक्ताचे अभिसरणाचं नियंत्रणाचं काम कोण करते? हृदय. आणि या हृदयाला नियंत्रित करण्याचं काम करते पेसमेकर. ओके, डन. यानंतर बघा 133 नंबरचा प्रश्न, शाखीय आकाराच्या पेशी खालीलपैकी कोणत्या आहेत? तर ते आहेत चेतापेशी. आणि सर्वात लांब कोणते असतात? तर तेच असतात. ओके, श्वसन नलिकेची लांबी किती असते? तर ते असते 12 सेंटीमीटर एवढी श्वसन नलिकेची लांबी. किती? 12 सेंटीमीटर. तसेच श्वेत रक्तपेशींपैकी WBC कुठल्या पेशी मानवात सर्वाधिक आढळतात? तर ते आढळतात न्यूट्रोफिल्स. ओके, बघा न्यूट्रोफिल्स जे पेशी असतात हे मानवामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतात. बघा न्यूट्रोफिल्स काय? तर WBC आहेत. ओके, यानंतर बघा सरासरी मानवी पुरुषात अंदाजे किती प्रमाणात रक्त असते? तर ते असते 5 लिटर अंदाजे. ओके, तसेच सर्व योग्य ग्राही रक्तदाता कोण आहे? तर AB आहे. आणि सर्व योग्य दाता, बघा दाता जर म्हटलं तर कोणालाही रक्त देऊ शकतो, तर त्याचं उत्तर आहे O. ओके, O. यानंतरचा प्रश्न बघा, सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? तर तो असतो द्विअंतर्वक्र. ओके, सायटोनला काय म्हणतात? तर बघा पेरिकार्योन पेशी असे म्हणतात. तसेच सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवाचा कॅन्सर होतो? तर बघा फुफ्फुस, ज्याला आपण फेफडे सुद्धा म्हणतो. मित्रांनो बघा, विडी किंवा सिगारेटच्या बॉक्स वरती कुठेतरी बघा फुफ्फुसाचं चित्र आपल्या समोर दाखवण्यात येते की फुफ्फुसाचा कॅन्सर यामुळे होऊ शकतो. तसेच बघा यानंतरचा प्रश्न, स्वैच्छिक मांसपेशी रिकाम्या जागामध्ये विद्यमान असते तर हातामध्ये असते. स्वैच्छिक मांसपेशी, जेव्हा आपण जर विचार केला की मला हात वर करायचा, तर मित्रांनो आपल्या हे मांसपेशी स्वैच्छिक असल्यामुळे आपण जेव्हा पाहिजे तेव्हा हाताला वर खाली करू शकतो. ओके, यानंतर बघा हा एक अवयव नाही. कोणता? तर बघा स्नायू हा अवयव आहे का? नाही. ओके, यानंतर बघा हा पेशीच्या बहुसंख्य क्रियेसाठी ऊर्जेचा चलन म्हणून कार्य करतो, NADP. ओके, यानंतर बघा हिमरिथ्रिनची जी काही जोडी आहे ते लिंगुला सोबत कनेक्ट असते. त्यानंतर हिमोग्लोबिन पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये असते. हिमोसायनिन हे मोलुस्कस प्राण्यांमध्ये असते. लक्षात ठेवा, लिंगुला प्राण्यांमध्ये हिमरिथ्रिन, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हिमोग्लोबिन आणि मोलुस्कस प्राण्यांमध्ये हिमोसायनिन असते. ओके, यानंतरचा प्रश्न, हृदय चक्र काय आहे? तर बघा हृदयाचे संकुचन आणि शिथिलीकरण चक्राला आपण काय म्हणतो? तर हृदय चक्र म्हणत असतो. ओके, डन. यानंतर बघा 148 नंबरचा प्रश्न, हृदय पेसमेकरचे वैशिष्ट्य आहे. बघा SA नोड काय? तर हृदय पेसमेकरचं एक वैशिष्ट्य आहे. तसेच यानंतरचा प्रश्न, हृदय धमन्या आणि शिरा एकत्रितपणे काम करतात हे कोणत्या स्तरावरील रचनेचे उदाहरण आहे? तर त्याचे उत्तर आहे अवयव प्रणाली. ओके, यानंतर बघा हृदयातील कोणत्या कप्प्यांची भित्तिका सर्वात जास्त जाड असते? तर बघा डावे निलय. तसेच यानंतरचा प्रश्न 151 नंबरचा, हृदयातील पेसमेकर कोणत्या कप्प्यात बसवलेले असते? तर बघा उजव्या आलिंदामध्ये जे काही पेसमेकर आहे ते बसवण्यात येते. बघा डाव्या बाजूस काय असते? तर बघा डाव्या बाजूस असते हृदय आणि उजव्या बाजूस काय असते? तर बघा पेसमेकर. ओके, हे काय करते? तर संपूर्ण शरीरभर रक्त पोहोचवण्याचं काम करते, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते? तर पेसमेकर करत असते. ओके, तसेच हृदयाला किती भित्तिका असतात? तर ते 3 भित्तिका असतात. तसेच हे औषध हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरतात. तर बघा ऍस्पिरिन नावाचं जे काही औषध आहे हे हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरण्यात येणारे औषध आहे. लक्षात द्यावा. ओके मित्रांनो, जेवढे प्रश्न घेतले ते सर्वचे सर्व परीक्षा भी उपयोगी आहेत. म्हणून मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, एकहून एक प्रश्न चांगल्या प्रकारे रीडिंग करायचा आहे. ओके, ही जर नोट्स तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम नाही आपल्या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, त्यानंतर लॉग इन करायचं आहे. तिथे तुम्हाला ही PDF अवेलेबल आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मग एवढेच, इथेच थांबूया. सर्वांचे मनापासून धन्यवाद.